नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आज आपण बनवत आहोत हुलग्याची भाजी. हुलग्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे. त्याला लागणारं साहित्य बघू. शेंगदाणे मी भाजून घेतलेत. थोडेसे हुलगे घ्यायचे, सुकी लाल मिरची, लसूण, मीठ आणि कोथिंबीर ही आपल्याला भाजी रेडी झाल्यानंतर हे करायची आहे, टाकायची. त्याच्यानंतर आपण ही आधी मिक्सरमध्ये काढून घेऊ. फोडणीसाठी आपण थोडासा कांदा कापून घेऊ. मला आवडते म्हणून मी टाकते कांदा फोडणीला. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलंय. आता मोहरीची फोडणी द्यायची आहे. कापून ठेवलेला कांदा टाकू, हलवून घ्यायचे छान व्यवस्थित. कांदा परतून झाला आहे. आपण आता हुलगे टाकू. आमच्याकडे हुलग्याला हुलगेच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा नक्की कमेंट करून. आता हुलगे टाकू आपण. हुलगे टाकले, परतून घ्यायचे. थोडासा गॅस फुल करायचा आहे. परतून झाले का त्याच्यामध्ये पाणी घालू आपण नंतर. आमच्याकडे हुलग्यात ना हळद घालत नाही, तुमच्याकडे घालत असेल तर तुम्ही घाला. हुलगे परतले, आपण आता पाणी घालू. किती रसा बनवायचा त्यानुसार पाणी घालायचं. आणखी थोडंसं घालते. हुलग्यावरती झाकण ठेवून आपण त्यांना शिजवून घेऊ. त्याच्यानंतर आपण आपला मसाला वाटून घेऊ. मसाला वाटून घ्यायचा आहे. शेंगदाणे, हुलगे, लाल मिरची, लसूण आणि मीठ. कोथिंबीर आपण नंतर घालणार आहोत. मसाला मी थोडासा आधी फिरून घेतलाय. नंतर आपल्याला पाणी घालून तो बारीक करायचा आहे. पूर्णपणे बारीक करायचा आहे. त्यात शेंगदाणे राहता कामा नये. हुलगे आपले शिजू राहिले. आता शिजताय. किती शिजले बघू आपण. थोडेसे बाकी आहे. आणखी थोडा वेळ 5-10 मिनिटं ठेवूया शिवाय. हुलगे शिजताय, अर्धे शिजलेत. आता लगेच आपण मसाला टाकून घेऊ, म्हणजे मसाल्यात सुद्धा थोडेसे शिजून निघतील. हलवून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला बाकी आहे. आपण तोही पाणी मिक्स करून आहे ना भाजीमध्ये टाकून देऊ. भाजीत मसाला मिक्स केलाय. आता छानपैकी उकळी आणायची आहे. त्यानंतर थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि मग आपण कोथिंबीर घालू. स्टार्ट. 5-7 मिनिटं झाली आहेत. आपली भाजी तशी शिकते. 5 ते 7 मिनिटं झाली आहेत तशी आपली भाजी शिजू राहिली. छान उकळी पण आली आहे. आता आपण त्यात शेवटी कोथिंबीर घालायची. भाजी रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्याकडे हुलग्याला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा.